आपण बनवणार आहे पालक पुरी। पालक हे मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची, कोथिंबीर धुवून आणि बारीक चिरून घ्यायची, पालक बी कोथिंबीर बी। आणि हे आहे डाळीचं पीठ 1 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी आणि ज्वारीचं पीठ 2 वाटी। हे मिक्स करायचं चिरून। आणि शेंगदाणे कडक भाजून घेणार आहोत। कडक भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये एकदम छान लागतात। हे बघा पूर्ण शेंगदाणे भाजलेले आहेत। आपण बंद करून घेऊया। पालक पुरी बनवण्यासाठी आपण पालक घेतलेली आहे कट करून स्वच्छ धुवून, कोथिंबीर, लसूण आणि 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून आणि मोठे वाटून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी तीळ, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या ज्वारीचं पीठ आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे पूर्ण पीठ मिक्स करून घेत आहे। पूर्ण पीठ मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित। ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता ओवा, मी तीळ पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये टाकून। लसूण पण टाकणार आहे ह्याच्यात, कोथिंबीर पण टाकणार आहे आणि ही बारीक चिरलेली पालक। हे पूर्ण शेंगदाणे टाकून घेणार आहे मध्ये। हे बेकिंग सोडा आहे, यामध्ये मिक्स करणार आहे मी, त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकणार आहे। आणि हे लाल तिखट आहे, तिखटच करायची आहे पुरी थोडीशी। हळद आहे, अर्धा चमचा हळद आहे। आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मळून घेणार आहे मी आणि मळून घेणार आहे। हे पूर्ण असं मळून घेतलेलं आहे पीठ। आपण ह्याच्या बनवणार आहेत आता पालक पुरी। हे असं पूर्ण उंडा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी लावायला आणि हे असं लाटून घेऊया। नाश्त्यासाठी बनवलेली आहे पालक पुरी, एकदम छान कुरकुरीत झाली आहे।